भाजपा प्रवक्ते पिंटू महादेवन यांनी न्यूज 18 केरळ वाहिनीवरील चर्चेत विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांना राहुल गांधी यांच्या छातीवर गोळी झाडली जाईल अशी थेट जीवे मारण्याची भीषण धमकी दिली आहे। या घटनेविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यात तीव्र संतापाची लाट असून सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं निदर्शने आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला। हे आंदोलन प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हाध्यक्ष सातलिंग षटकार यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन सोलापूर येथे पार पडले। यावेळी परिसरात राहुल गांधींना गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या भाजपचा निषेध असं राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है, मोदी सुन ले हम नहीं डरेंगे, संगी दंगी होश में आओ, पहले लड़े तो गोरों से, अब लड़ेंगे चोरों से, मोदी तेरी हिटलर शाही नहीं चलेगी अशा घोषणा देत जोरजोरात देण्यात आल्या। यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी माननीय अभिजित पाटील, तहसीलदार माननीय दिनेश पारघे यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन भाजपा प्रवक्ते पिंटू महादेवन यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी बोलताना शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे म्हणाले, राहुलजी गांधी यांना गोळ्या घालण्याचे हे विधान निष्काळजीपणाने किंवा भाषेचे घसरलेले वाक्य नसून थंड, नियोजनबद्ध व अंगावर काटा आणणार आहे। या धमकीमुळे केवळ विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सुरक्षितेलाच धोका नाही तर आपल्या संविधान, कायद्याचे राज्य आणि लोकशाही मूल्यांवर थेट आघात झाला आहे। याशिवाय सोशल मीडियावर देखील राहुल गांधींच्या विरोधात मृत्यूच्या धमक्या, हिंसक मजकूर प्रसारित होत असून त्याचा अप्रत्यक्ष संबंध भाजपशी जोडला जात असल्याची शंका यावेळी व्यक्त केली जाते। त्यामुळे देशाच्या सार्वजनिक जीवनाला विषारी करणाऱ्या या गुन्हेगारी प्रवृत्तीला थारा मिळत असल्याचं गंभीर वक्तव्य त्यांनी केले आहे। यावेळी शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग षटकार, नगरसेवक विनोद भोसले, दत्तू बंदपट्टे, परवीन इनामदार, हारून शेख, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, प्रदेश सरचिटणीस शकील मौलवी, श्रीशैल रणधीरे, अध्यक्ष जुबेर कुरेशी, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे तसेच नागनाथ कदम, युवराज जाधव, वाहिद बिजापुरे, अध्यक्ष महेश लोंढे, तिरुपती परकीपंडला, बेरोजगार सेल अध्यक्ष रुपेश गायकवाड तसेच देवाभाऊ गायकवाड, लक्ष्मीकांत साका, अब्दुल खलीक मुल्ला, अनुसूचित जाती अध्यक्ष मयूर खरात, बसवराज मेत्रे, अनिल मस्के, अंबादास गुत्तीकोंडा, अशोक कल्लेशेट्टी, सागर उबाळे, शोहेब महागमी, लखन गायकवाड, परशुराम सातरवाले, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, हेमाताई चिंचोलकर, सुमन जाधव, करीमुनिसा बागवान, भीमराव शेख, भीमराव शिंदे, तौफिक शेख, रुस्तुम कंपली, नूर अहमद नालबार, कुणाल गायकवाड, विवेक कन्ना, सुनील सारंगी, राजा कादरी, बाबू विटे, राजन परदेशी, सुदर्शन आवताडे, महेंद्र शिंदे, आशुतोष वाले, शिवाजी साळुंके आदींची उपस्थिती होती। राहुल जी गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल जी गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल जी गांधी यांना गोळ्या मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो। राहुल जी गांधी यांना गोळ्या मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो। राहुल गांधी यांना कुणाची धमकी देणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो। अरे मोदी सुन ले, हम नहीं डरेंगे, अरे मोदी सुन ले, हम नहीं डरेंगे, मोदी सुन ले, हम नहीं डरेंगे, भाजप सुन ले, हम नहीं डरेंगे, अरे मोदी सुन ले, हम नहीं डरेंगे, अरे भाजप सुन ले, हम नहीं डरेंगे, अरे बीजेपी के दलाल मार्गदर्शनाखाली व आमचे खासदार प्रणितींच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होत आहे। केरळचे भारतीय जनता पार्टीचे नेते प्रतोद पिंटू महादेव हे खुलेआम राहुलजी गांधी यांना सांगतात की आम्ही छातीमध्ये गोळ्या घालूयात। जे विचाराची लढाई हे लोक देऊ शकत नाहीत। राहुलजी गांधी ज्याप्रमाणे हे देशामध्ये लढतायत, मग वोट जरी असेल, युवकांच्या हाताला काम देणार न देणार असेल, भारतीय जनता पार्टीचे पोलखोल राहुलजी गांधी करत असल्यामुळं कदाचित त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू घसरत आहे। म्हणून काल केरळमधील एक भुक्कड़चोर नेता राहुलजी गांधी यांना धमकी देत आहेत की तुम्हाला छातीमध्ये गोळ्या घालून। ही नथुराम गोडसेंची औलाद आहे। हे विचाराची लढाई करू शकत नाहीत। ज्याप्रमाणे राहुलजी गांधी विचाराची लढाई लढतात, तुमचे नेते त्या ठिकाणी सभागृहामध्ये येत नाहीत, सभागृहामध्ये तोंड लपून बसतात। राहुलजी गांधींनी अनेक प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित केले। या भारतीय जनता पार्टीच्या मध्ये दम नाही, म्हणून काल केरळमध्ये बुट्टाचोर नेता राहुलजी गांधींना धमका देतो, पर राहुलजी गांधी नहीं डरेंगे,
आज अख्खा देश त्यांच्या मागे आहे. त्यांच्या घरामध्ये एक इतिहास आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी असतील, स्वर्गीय राजीव गांधी असेल, ह्या देशासाठी प्राण दिलेले आहेत. त्यामुळे असलेल्या भिकारचोट धमकीला राहुलजी गांधी डगमगणार नाहीत. आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं ज्यांनी धमकी दिली आहे त्याला त्वरित अटक करावी आणि त्यांचा भारतीय जनता पार्टीचा राजीनामा घ्यावा अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतोय. कलेक्टर ऑफिसला आम्ही आता जातोय आणि निवेदन देतोय. असे भ्रष्टाचार असल्या भिकारचोट नेत्यांना राहुलजी घाबरणार नाहीत. राहुलजी गांधी संघर्ष करो, हम तुम्हारा साथ है. म्हणून आता कलेक्टर ऑफिसला सर्वजण आम्ही काँग्रेस प्रेमी जाऊन त्या ठिकाणी निवेदन देत आहे.